साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 59वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन सोलापूर येथे 23, 24, 25 रोजी हरिभाई देवकरण प्रशाला येथे उत्साहात पार पडलं, अशी माहिती प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि आंदोलनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली। विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सोलापूरच्या शाश्वत विकास विषयातील प्रस्ताव पारित करण्यात आले। शैक्षणिक विषयात पेपर फुटी, खुल्या महाविद्यालयातल्या निवडणुका, विद्यापीठातील भ्रष्टाचार, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठातील गलथान कारभार, राज्यातील PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट अभिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं, याचबरोबर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत अमृत संस्थेच्या माध्यमातून अभिछात्रवृत्ती देण्याची घोषणा केली, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत चालणारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अधिकृत दंड वसुली करणं, अनुशेष परीक्षांना अर्ज करण्यासाठी अधिकचं शुल्क वसूल करणं, उपस्थितांची टक्केवारी पूर्ण नाव न भरल्यास विद्यार्थ्यांकडून परीक्षेला प्राप्त करण्यासाठी जादाचे पैसे घेणं असे प्रकार वाढत आहेत। हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर पावलं उचलावीत, असं मत व्यक्त करण्यात आलं। राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुषांची नावं देण्याचा शासनाने निर्णय मान्य केलेला आहे, त्याचं स्वागत यावेळी करण्यात आलं। सामाजिक सद्यस्थितीवरील प्रस्तावात महाराष्ट्रातील वाढता जातीवाद, OTTच्या माध्यमातून पसरविण्यात येणारी अश्लीलता, शेअर मार्केटच्या जुगार खेळण्याच्या नावाखाली युवकांची करण्यात येणारी फसवणूक, अंमली पदार्थांचं सेवनाचं वाढतं प्रमाण, भारताच्या संविधानिक संस्थांवर शंका उपस्थित करणं हे निषेधार्ह असल्याचं नमूद करण्यात आलं। सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र विकासासाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, जिल्ह्यात कौशल्य आणि व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, असा आग्रह या प्रस्तावामार्फत करण्यात आलाय। या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय कला मंचद्वारे हुनरबाज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदेश अधिवेशनासाठी एकूण 51 तालुक्यांमधून 215 महाविद्यालयांमधून एकूण 1190 प्रतिनिधी उपस्थित होते। या पत्रकार परिषदेस प्रांत मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे, प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के, सोलापूर महानगर सहमंत्री अनघा जाधव, सोलापूर महानगर मंत्री यश उडांशु, प्रदेश मंत्री नमस्कार, अथर्व कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी। नमस्कार, अनघा जाधव, सोलापूर महानगर सहमंत्री तसेच प्रांत कार्यसमिती सदस्य। नमस्कार, यश उडांशु, महानगर मंत्री आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य। आता 23, 24 आणि 25 डिसेंबरला हरिभाई देवकरण प्रशाला इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पश्चिम महाराष्ट्राचं 59वं प्रदेश अधिवेशन हे संपन्न झालं। या अधिवेशनामध्ये ओव्हरऑल भाषण सत्र असतील, वेगवेगळे ठराव असतील, वेगवेगळे सत्रांच्या माध्यमातून महाविद्यालयीन काम अशा वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये अधिवेशनाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। दरवर्षी विद्यार्थी परिषदेचं हे अधिवेशन प्रांताचं होत असतं, तर यावर्षीचं हे अधिवेशन या सोलापूर नगरीमध्ये पार पडलं। या अधिवेशनामध्ये जी प्रदर्शनी आपण तयार केली होती, त्या प्रदर्शनीचं नाव स्वर्गीय मदनदास देवी यांच्या नावाने। सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेला सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आहे। तो कसा महत्त्वपूर्ण आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट सिटी आपण म्हणतो, कोणत्या गोष्टींची आवश्यकता सोलापूर जिल्ह्याला आहे, अशा सर्व विषयांना घेऊन आपण एक प्रस्ताव तयार केलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपण जे सोलापूरमध्ये हुडगी रोडला विमानतळाचं उद्घाटन झालं, त्याचं स्वागत आपण या प्रस्तावामध्ये केलेलं आहे। त्यानंतर टेक्स्टाईल हब म्हणजे सोलापुरी चादर संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु कामगारांमध्ये कौशल्य नसल्यामुळे त्या ठिकाणी सोलापूरचं टेक्स्टाईल हब वेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होत आहे। त्यामुळे त्याची कारणं आपण शोधली आणि आपण अशी मागणी केलेली आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विषयाचं शिक्षण देणारा एक अभ्यासक्रम आपण विद्यापीठाने सुरू करावा आणि टेक्स्टाईल विषयातले शिक्षण